नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेतील शाळा प्रमुख या नात्यानं या दोन्ही मुलींचं मी हार्दिक स्वागत करतोय. ह्या मुली म्हणजे आपल्या शाळेमध्ये इयत्ता 4थीमध्ये उत्तीर्ण झालेल्या 2012मध्ये या माझी विद्यार्थिनी आहेत. हिचं नाव आहे सीमा चंद्रकांत मंडलिक आणि हिचं आहे त्रिशा नवनाथ आडांगळे. हां, तर तिने फक्त त्यांची नावं सांगितली. पण आता कसं असतं, आम्ही हजेरी घेत असतो आणि हजेरीमध्ये संपूर्ण नावं असतात, त्यामुळं प्रत्येकाला ती सवय असते. आम्ही नुसती त्रिशा आली का, तृप्ती आली का असं नाही म्हणत. तृप्ती किंवा त्रिशा आईवडिलांचं नाव घेऊन आडनाव घेतो, त्यामुळे त्या मुखात त्यांची पूर्ण नावं पाठ आहेत. हिचं पण मला पटकन नाव लक्षात आलं की मी सीमा चंद्रकांत मंडलिक आणि ही त्रिशा नवनाथ आडांगळे. हां, तर खूप छान, धन्यवाद. मला आनंद वाटला आज की ह्या दोन्ही माझ्या विद्यार्थिनी, शाळेच्या विद्यार्थिनी, माझी विद्यार्थिनी आपलेपणानं आल्या. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्हीही D.Ed झालेल्या आहेत किंवा ह्या ॲपियर आहेत. तुझं D.Edचं पहिलं वर्ष आहे का? आणि तुझं बाळा? माझं कंप्लीट. खूप छान. मांजर आपल्या घरात आले का? खूप छान आहे. नाही, असं आहे, मी जर बोलू तर माझ्या ह्या दोन्ही बाळांना माझा अनेक आशीर्वाद आहे. असंच आपापल्या कामावर प्रामाणिक लक्ष ठेवायचं. मी आता तुळशीची माळ घातली, तुला माहिती आहे, म्हणजे माळकरी आहे, त्यामुळं मला माहिती आहे की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. सत्य कर्म जेव्हा आपण करत असतो तेव्हा भगवंताचा आपल्याला सतत पाठिंबा असतो किंवा सहकार्य असतं. तर माझ्या या दोन्ही बाळकांना माझे अनेक आशीर्वाद आहेत. खूप छान, तुमचं पुढचं जीवन यशस्वी हो. आणि आता तू बोल बाळा, तुला कसं वाटलं? कारंडे माझं नाव माहिती आहे ना? हां, चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर. हां, आता बोल. सर आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण का बालपणीचे जे शिक्षक असतात ना, ते खूप फेवरेट असतात. म्हणजे ते आपल्याला शिक्षण तर वेगळंच असेल, पण आपल्याला खाणं असेल, कसं वागायचं, कसं पुढे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रायमरीचे शिक्षक शिकवत असतात. आणि कारंडे सर आम्हाला त्यावेळेस शिकवायला पण होते. आता सर प्रिन्सिपल आहेत, पण तरी सुद्धा मी सरांना बाहेर पाहिलं तर मी मम्मीला सांगितलं की सर मी माझे सर पाहिले म्हणून. तर मम्मी बोलली जाऊन त्यांना भेट, सरांशी बोल. खूप छान. बघा, आई खूप छान वाटलं. बोल, अजून बोल ना. आता तुला बोलता आलंच पाहिजे, कारण आपण शिक्षक आहोत, बरोबर ना? आणि शिक्षक असो असं आपल्या अंतःकरणातले जे शब्द आहेत, भाव आहेत, ते प्रकट झाले पाहिजे. बोल. जे काय आहे ते आज आम्ही सरांमुळे आहोत, कारण की सरांनी प्रायमरीमध्ये जे आम्हाला शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले, त्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकलो. त्यामुळे सरांचे मनापासून आभार. खूप धन्यवाद. बघा, माझं प्रामाणिक मत आहे, मी धडे शक्यतो पूर्ण करण्याचा आटापिटा करत नाही. मुळात कसं वागणं, तुमच्यावर घातलेले संस्कार, कारण संस्कार एकदा तुम्हाला चांगले संस्कार मिळाले, एकदा चांगलं तुम्हाला आयुष्याला वळण मिळालं, तर आपोआप चांगल्या शिस्तीमध्ये तुम्ही अभ्यासाला बसणार, अभ्यास पूर्ण करणार. पण जर समजा नुसतं अभ्यास आहे की अभ्यास आणि तो चुकीचा वागला किंवा, त्यामुळं माझं प्रामाणिक पहिल्यापासून प्रत्येक मुलावर, वैयक्तिक मुलावर लक्ष आहे की तो कसा वागतो. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, ते अधिष्ठान असावे भगवंताचे. त्यामुळे आपल्या कार्याला प्रत्येक ठिकाणी भगवंताचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे की या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. तर ही आत्ता म्हणजे त्यावेळची बालमुलं आत्ता माझ्या मुलीसारखी आहे. माझी मुलगी आता 28 वर्षाची आहे, मुलगा 25 वर्षाचा आहे. त्यामुळे त्या मनाने ह्या दोन्ही लहान आहेत. त्यामुळे खूप छान, मी यांना अनेक आशीर्वाद देतो. आणि आपल्या कामाला तत्पर राहा, प्रामाणिक राहा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय्य नरका जाणे. सत्य कर्माला नेहमी भगवंत उभा असतो. आपल्या कामाला आपली पूजा समजावी. कामच माझी पूजा आणि कामच माझा देव, ह्या गोष्टी समजून पुढं जायचं. तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही. तुम्ही जर आपल्या कामात प्रामाणिक असाल, चुकलं तर मान्य करायचं की बाबा हां माझं चुकलं, मला मंजूर आहे, आणि त्यातून पुढे जायचं. हां, तर खूप छान. ही जरा बदल करणं म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्वाचं हे लक्षण दिसत नाही, मग ते असं आहे. राग म्हणू खूप छान. आता माझं रामकृष्ण हरीचं आहे. हां, तर चांगलं म्हणजे आपल्या कानावर अतिशय चांगलं स्मरण येणं, ऐकायला येणं खूप छान. तर खूप धन्यवाद. कसं वाटलं बाळा तुला भेटून? मला खूप छान, खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं. खूप धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या बाळांना रामकृष्ण, एकदा बोला रामकृष्ण. 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 अनेक आशीर्वाद तुमच्या
घरी जे कोण पालक असतील, भाऊ असेल, बहीण असेल, नातेवाईक असेल, त्यांना मला विनम्र अभिवादन आहे, नमस्कार आहे. सर्वांना उदंड आयुष्य मिळो, सुखी समृद्ध जीवन जगो. तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहा, मस्त राहा. आणि आधीमध्ये कारंडे सरांना सर आपल्या कामातनं हलकासा वेळ काढून भेटावी आवड आता पण तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी. अरे माझ्या बाळांनो, माझा जन्मच विद्यार्थ्यांसाठी आहे, तर मी कसा वेळ नाही देणार. ह्या शाळेत जे मुलं आहेत तीच म्हणजे ते मुलंच ना. मग तुम्ही शाळेच्या बाहेर जरी असला, कसं आहे शाळेमधली मुलं आणि बागेतली फुलं ही अतिशय, बागेमध्ये जर फुल नसेल तर त्या बागेला शोभा आहे का? नाही. आणि शाळेमध्ये जर मूल नसेल तर त्या शाळेला शोभा आहे का? मग तुम्ही आमची शोभा आहे. त्यामुळे खूप धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. शिक्षक या पदाला अतिशय मला आनंद वाटतो, कारण ही मुलं जेव्हा भेटतात त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये पुढे आम्ही हे केलं ते केलं छानपैकी ते अनुभव कथन करतात, तर मला खूप छान वाटतं. पुन्हा एकदा गॉड ब्लेस यू. थँक्यू गॉड ब्लेस यू.